नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स, AM सायन्स अर्थात KTHM महाविद्यालय नाशिक, विभाग वाणिज्य, द्वितीय वर्ष वाणिज्य, मी सहाय्यक प्राध्यापिका कांचन सुरेश शेटे तुम्हा सर्वांचे KTHM ई-लर्निंग या पोर्टलवरील व्याख्यानमालेत पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रथम सत्रातील व्यवसाय उद्योजकता 1 स्पेशल पेपर 1 या विषयाची उद्दिष्टे तसेच या विषयाचा अभ्यासक्रम जाणून घेतला होता. त्याचबरोबर या विषयाच्या संदर्भ पुस्तकांचाही थोडक्यात आढावा आपण घेतला होता. आणि आज आपण या विषयाच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. चला तर मग पहिल्या प्रकरणाकडे वळूया. मित्रांनो, या विषयामधील आपले पहिले प्रकरण म्हणजे उद्योजक आणि उद्योजकता. यामध्ये विविध मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी उद्योजक व उद्योजकता या संकल्पनांची ओळख आपण थोडक्यात करून घेणार आहोत. म्हणजेच या संकल्पनांची प्रस्तावना आपण बघणार आहोत. मित्रांनो, अर्थशास्त्रातील इतर संकल्पनांप्रमाणेच उद्योजक व उद्योजकता या संकल्पनांवर सुद्धा बरीच उलटसुलट चर्चा केली जाते. या संकल्पना अनेक अर्थांनी वापरल्या जातात. म्हणजेच कधीकधी उद्योजकताला व्यवस्थापक म्हणून संबोधले जाते, तर कधीकधी नवीन शोध लावणारा, तर कधी भांडवलदार या अर्थांनी सर्वांचाच संयोग असलेली व्यक्ती म्हणजेच उद्योजक असे मानले जाते. उद्योजक या संकल्पनेला अनेक पैलू आहेत. विकसित आणि विकसनशील दोन्ही राष्ट्रांमध्ये उद्योजकतेला आर्थिक आणि औद्योगिक विकास करणाऱ्याची भूमिका पार पाडावी लागते. उद्योजकतेचा अभ्यास समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ एवढेच काय, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारी मंडळी सुद्धा सध्या करीत आहेत. हे सर्वजण या विषयाचा विविध पैलूंनी अभ्यास करीत आहेत. त्यासंबंधी विविध माहितीसुद्धा संकलित करीत आहेत. औद्योगिक विकासाला दिशा देण्यासाठी उद्योजकाची आवश्यकता आज आहे. उद्योजक नसला तर निदान मुक्त अर्थव्यवस्थेत तरी आर्थिक आणि औद्योगिक प्रगती होणे कठीण होईल. स्वावलंबन ही सर्वोत्कृष्ट मदत असेल तर स्वयंरोजगार हा सर्वोत्कृष्ट रोजगार ठरतो. उद्योजकता तर स्वयंरोजगाराच्या सर्वोच्च पातळीवरील उत्साहवर्धक कळसच म्हटला पाहिजे. योजकता आणि उपक्रमशीलता यांचा संगम म्हणजेच उद्योजकता असे म्हणता येईल. आणि हा संगम ज्या व्यक्तीमध्ये झालेला आढळेल ती व्यक्ती म्हणजेच उद्योजक. जी व्यक्ती पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून जोखीम पत्करून स्वतःचा उद्योग सुरू करण्याचे धाडस करते ती व्यक्ती म्हणजे उद्योजक. उद्योजक नेहमी कल्पना लढवण्यात पुढाकार घेतो, योजना तयार करतो, संसाधनांचे संघटन करतो आणि पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योजनांची अंमलबजावणी करतो. या उद्योजकामध्ये साहसी वृत्ती, संभाव्य धोक्यांना सामोरे जाण्याची तयारी, जबाबदारी पेलवण्याची क्षमता या वैशिष्ट्यांचा समावेश झालेला असतो. उद्योजक स्वतःसाठी नव्या संधी निर्माण करीत असतो. आज राष्ट्राला या प्रकारच्या गुणवत्तेची नितांत गरज आहे. केवळ सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रीय जीवनातच अशा प्रकारची उपक्रमशीलतेला चालना मिळायला हवी. राष्ट्र विकसनशील असो अथवा विकसित असो, प्रत्येक राष्ट्रास उद्योजकता विकासाला यथायोग्य महत्त्व हे द्यावेच लागणार आहे. कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक विकासात त्यातील उद्योजकांनी फार मोठा हातभार लावलेला आपल्याला दिसून येते. मित्रांनो, पदवी घेतल्यानंतर पुढे काय करायचे ते नंतर पाहू अशी संपूर्ण चुकीची प्रदीर्घ परंपरा अजूनही चालूच आहे. वास्तविक हीच वेळ आहे वाजवी साहस पत्करण्याची किंवा उद्योग विश्वात पदार्पण करण्याची. अनेकदा विद्यार्थ्यांना असं सांगितलं जातं की त्यांना त्यांच्या शिक्षणावरच सारे लक्ष केंद्रित करून नोकरी मिळवावी, उद्योजकतेचा धोका अजिबात पत्करू नये. पण अनेक मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ यांनी समाजातील कुठल्याही थरातील, कुठल्याही घरातील लहान मुलांमध्ये
उद्योजकीय गुण असतात हे सिद्ध केलेले आहे. तरी सुद्धा ही उद्योजकी वृत्ती मारली जाते व बहुधा याला सामाजिक वातावरणच जबाबदार ठरते. मित्रांनो, आता सुदैवाने सर्व प्रकारचे शिक्षण अनेक संस्था देऊ लागल्या आहेत. माणसाच्या एकूणच आवडीनिवडी, कल, अंतर्प्रवृत्ती, हिंमत, कल्पकता, जोखीम स्वीकारण्याची तयारी, निर्मिती क्षमता, स्वभाव, उद्यमशीलता, बुद्धिकौशल्ये, स्वातंत्र्याची आवड, नेतृत्व करण्याची आवड या साऱ्यांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून शोध घेऊन उद्योजकता आजमावता येते. मित्रांनो, बड्या उद्योगांची सुरुवात म्हणजेच मोठ्या उद्योगांची सुरुवात ही लहानातूनच होते. एखादे निराशावादी असं म्हणेल की सर्वच जण किर्लोस्कर, कल्याणी, गरवारे, राहुल, बजाज होणार आहेत का? परंतु ह्या सर्वांनी सुद्धा शून्यातूनच विश्व निर्माण केलेले आहे, तेही कोणतीही उद्योजकीय पार्श्वभूमी नसताना. प्रारंभी अत्यल्प भांडवल असलेल्या उद्योजकांची नंतर कोट्यवधी रुपयांची उलाढाल चाललेली आहे, अशीही काही उदाहरणे आपल्याला दिसून येतात. परंतु राष्ट्राच्या गरजेच्या तुलनेत ही संख्या अगदीच नगण्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टिकोनातून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. ती म्हणजे उद्योजक बनण्याची. उद्योजकतेचा दिवा युवा पिढीच्या मनात प्रदीप्त करण्यासाठीच या विषयाचा तुमच्या अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. चला तर मग आपण उद्योजक या संकल्पनेचा अर्थ जाणून घेऊया. मित्रांनो, नवनिर्मिती करून आर्थिक प्राप्तीसाठी मानवी व सामाजिक गरज भागविणारा तसेच नीतिमूल्यांची जाण ठेवणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय. उद्योजक ही संज्ञा फ्रेंच भाषेतून आलेली आहे. फ्रेंच शब्दकोशामध्ये उद्योजक या शब्दाचा अर्थ व्यवसायाची जबाबदारी सांभाळणारा, इतरांना रोजगार मिळवून देणारा, संघटन करणारा, कंत्राटे घेणारा किंवा दिग्दर्शक असा दिलेला आहे. विविध विचारवंतांनी या उद्योजक संकल्पनेच्या व्याख्याही केलेल्या आहे. त्या व्याख्या आज आपण समजून घेणार आहोत. पहिली व्याख्या आहे ती म्हणजे प्राध्यापक नाईट यांच्या मते जी व्यक्ती जोखीम व अनिश्चिततेच्या परिस्थितीत निर्णय घेते ती व्यक्ती म्हणजे उद्योजक. त्यानंतर जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी एक व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की स्वतःचे जग निर्माण करण्याची जिद्द ठेवणारा किंवा निर्माण क्षमता ज्याच्या अंगी असते ती व्यक्ती म्हणजे उद्योजक. आणि पीटर ड्रकर यांच्या म्हणण्यानुसार उद्योजक अशी व्यक्ती आहे की जी सतत परिवर्तनाच्या शोधात असते, परिवर्तनाला प्रतिसाद देते, तसेच या बदलांचे रूपांतर तो संधीत करीत असतो. मित्रांनो, अनेक विचारवंत व तज्ज्ञ यांनी उद्योजकाच्या विविध व्याख्या केलेल्या आहेत. या व्याख्यांमधून उद्योजकाचे विविध गुण स्पष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून उद्योजक हा जन्मावा लागत नसून तो घडवावा लागतो. उद्योजकाच्या अंगात उद्योजकता ही असावी लागते. ज्या उद्योजकामध्ये काही गुण असतात ते गुण म्हणजेच आपल्याला असे म्हणता येईल की स्पष्ट ध्येयाची कल्पना, प्रश्न सोडवण्याची कला, स्वतःबद्दलची व्यावहारिक जाणीव, सर्वप्रथम जबाबदारी घेण्याची वृत्ती, वाजवी साहस पत्करणे, आंतरप्रेरित व नवनिर्मिती तसेच चढाओढीची आवड इत्यादी गुण हे उद्योजकामध्ये असणे गरजेचे आहेत. आता आपण उद्योजकाचे स्वरूप बघणार आहोत. मित्रांनो, उद्योजकता या संकल्पनेचा अर्थ नीट समजून घेण्याकरता उद्योजकतेचे स्वरूप सुद्धा लक्षात घेणे गरजेचे ठरेल. समाजाचा आर्थिक विकास व उत्कर्षाच्या प्रक्रियेमधील उद्योजकतेचे महत्त्व लक्षात आल्यामुळे मागील 400 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक बुद्धिमंतांनी, विद्वानांनी व संशोधकांनी उद्योजकता, उद्योजकाची भूमिका इत्यादी मुद्द्यांवर चिंतन केलेले आहे. तसेच आपले चिंतन त्यांनी प्रकाशित सुद्धा केलेले आहेत. या चिंतन व संशोधनातील सर्वसाधारणपणे मान्यता पावलेल्या काही मोजक्या मुद्द्यांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.
चला तर मग उद्योजकाचे स्वरूप आपण बघूया. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे नवनिर्मिती. आता नवनिर्मिती हे उद्योजकतेचे एक लक्षण किंवा व्यवहार्य लक्षण मानायला हवे. उद्योजकता ही मुळातच एक सृजनात्मक स्वरूपाची प्रक्रिया असते आणि प्रामुख्याने नवप्रवर्तनाच्या माध्यमातून ही प्रक्रिया पुढे सरकत असते. जोसेफ शुम्पीटर यांच्या मते उद्योजक हा नवनिर्मिती करणारा, तो विविध मार्गांनी नवनिर्मिती करतो, त्यामुळे विविध बदल घडून येतात व परिणामतः आर्थिक विकासाला चालनाही मिळत असते. अशा रीतीने उद्योजक हा बदल घडवून आणणारा मध्यस्थ असतो. उद्योजक जी नवनिर्मिती घडवून आणतो ती निर्मितीच्या विशिष्ट क्षेत्रात आजवर उपयोगात न आणलेली उत्पादनाची नवीन पद्धती, उपभोक्त्यांना अजून माहीत न झालेली वस्तू, कच्च्या मालाचा एखादा नवीन स्रोत, नवीन बाजारपेठेचा शोध, उत्पादनाच्या साधनांचा नवीन संयोग अशा विविध पद्धतींची असते. उद्योजकतेमध्ये प्रत्येक कार्य नवीन व श्रेष्ठ पद्धतीने केले जाणे ही बाब महत्त्वाची असते. यानंतर दुसरे स्वरूप आहे ते म्हणजे यश मिळवण्याची प्रेरणा किंवा सिद्धी प्रेरणा. मित्रांनो, उद्योजक विविध मार्गांनी नवनिर्मिती घडवून आणतो, पण शिवाय त्याला निर्णयही घ्यावेच लागतात. उत्पादनाचे घटक हे एकत्रित आणावेच लागतात. उपक्रमाकरिता संघटनेची उभारणी करावी लागते व जोखमीची जबाबदारी स्वीकारावी लागते. उद्योजकामध्ये यश मिळवण्याची प्रबळ प्रेरणा किंवा सिद्धी प्रेरणा असल्याशिवाय तो परिश्रम करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची सुद्धा त्याची तयारी व जोखीम पत्करण्याची सुद्धा त्याची तयारी असते. त्यामुळेच उद्योजकतेच्या किंवा उद्योजकाच्या व्यक्तिमत्वामधील यश मिळवण्याची प्रेरणा जितकी जास्त किंवा तीव्र राहील तेवढीच त्याला यश मिळवण्याची शक्यता ही सुद्धा जास्त राहील. ही प्रेरणा म्हणजे एक प्रकारची मानसिक लस असते. अशा प्रकारे अभिप्रेरित झालेली व्यक्ती प्रत्येक कार्य श्रेष्ठ करेल अशा रीतीने कमाल कार्यक्षमतेने करते, कठोर परिश्रम करते व त्याग करण्याची पण तयारी करते. जास्तीत जास्त पैसे मिळवणे, प्रतिष्ठा किंवा समाजाकडून मान्यता मिळवणे ह्या हेतूने नव्हे, तर व्यक्तिगत यश मिळवण्याच्या अंतर्गत प्रेरणेने भारित झाल्यामुळे ही व्यक्ती न रुळलेल्या पायवाटेने चालण्याकरता तयार होते. अशा रीतीने यश मिळवण्याची प्रबळ प्रेरणा व त्याच्या व्यक्तीच्या व्यवहारांवर घडून येणारा धनात्मक स्वरूपाचा परिणाम हे उद्योजकतेचे दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. तिसरे स्वरूप आहे ते म्हणजे संघटनेची उभारणी. मित्रांनो, उपक्रम कोणत्याही प्रकारचा असो त्या उपक्रमाला एक कार्यक्षम संघटना आवश्यक असते. या संघटनेच्या माध्यमातूनच उद्योजकाला त्याची विविध कार्ये करावायची असतात. त्यामुळेच संघटनेची उभारणी करण्याची क्रिया उद्योजकतेमध्ये असतेच असे मानले जाते. यशस्वी होण्यासाठी उद्योजकांमध्ये विविध प्रकारची क्षमता व कौशल्य असावी लागतात. फ्रेडरिक हार्बिसन या विचारवंतांनी संघटना उभारणीच्या कौशल्याला विशेष महत्त्व दिले आहे. या कौशल्यामुळेच उद्योजकाला सुयोग्य व आवश्यक गुणवत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांची निवड व नेमणूक करता येते. त्यांना वेगवेगळी कामे सोपविता येतात व त्यांच्या क्षमतेचा पूर्णपणे उपयोग करून घेता येतो. हार्बिसन यांच्या मते उद्योजकामध्ये उपक्रमाला आवश्यक असलेली संघटना उभारण्याची क्षमता नसल्यास त्याच्या इतर क्षमतांचा सुद्धा व्यवस्थित उपयोग होणार नाही. इतकेच नव्हे तर परिस्थिती अनुकूल असूनही त्याला अपेक्षित यश संपादन करता येणार नाही. पुढचे स्वरूप आहे व्यवस्थापकीय कौशल्य व नेतृत्व. मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी उद्योजकामध्ये विविध प्रकारची कौशल्ये असायला हवीत. उद्योजकाला उपक्रमाच्या व्यवस्थापनाचीही जबाबदारी सांभाळावी लागत असल्यामुळे नियोजित कार्यात यश मिळविण्यासाठी उद्योजकाजवळ व्यवस्थापकीय कौशल्य व नेतृत्व करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. प्रत्येक उपक्रमाला संचालनासाठी व विस्तारासाठी भरपूर भांडवल आवश्यक असते. हे भांडवल योग्य वेळेवर व अत्यल्प खर्चात
मिळवण्याची जबाबदारी उद्योजकावर असते. हे भांडवल उभारण्यासाठी उद्योजकामध्ये वेगळ्या प्रकारची क्षमता व कौशल्य असणे आवश्यक आहे. हे जितके खरे आहे तितकेच ते महत्त्वाचे देखील आहे. उद्योजकामध्ये व्यवस्थापकीय कौशल्य व क्षमता तर आवश्यक आहेच, परंतु शिवाय त्याला सर्वच प्रसंगी संपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व अत्यंत समर्थपणे करता आले पाहिजे. जेथे सामाजिक प्रक्रिया साचेबंद नसतात आणि निवड करण्याला पूर्ण स्वातंत्र्य असते, तेथेच उद्योजकतेचा विकास होण्यासाठी चांगला वाव असतो. आणि शेवटचे स्वरूप आहे ते म्हणजे उणिवांचे निराकरण. मित्रांनो, संशोधकाच्या मते समाजातील उद्योजकता ही नैमित्तिक उद्योजकता आणि नाविन्याचा हव्यास असलेली एक नवनिर्मितीवर भर देणारी उद्योजकता अशी दोन प्रकारची असते. पहिल्या प्रकारच्या उद्योजकतेमध्ये व्यवस्थापकाची नेहमीची कार्य करण्यावर भर असतो, तर दुसऱ्या प्रकारच्या उद्योजकतेमध्ये नवीन बदल घडवून आणण्यावर भर असतो. उपक्रमामध्ये उत्पादनाचे जे कार्य चालते त्याबद्दल संबंधितांना पुरेसे ज्ञान नसते. उत्पादनाच्या कार्यांमध्ये आवश्यक असणारे सर्व घटक बाजारात नेहमी हमखासपणे मिळतातच असे नाही. उपक्रमाच्या कारभारात अनेक प्रकारच्या उणिवा असतात. विभिन्न कारणांमुळे गुंतागुंत निर्माण होते व समस्यांचा उद्भव निर्माण होतो. या सर्व प्रकारच्या उणिवा दूर करणे व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे हे उद्योजकांचेच कार्य होय. यानंतर आता आपण उद्योजकांची कार्ये बघणार आहोत. मित्रांनो, मानसशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ अशा विविध ज्ञानशाखांतील तज्ज्ञांचे लक्ष उद्योजकता या संकल्पनेने वेधून घेतलेले आहे आणि प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिलेले आहे. उद्योजकतेच्या विविध व्याख्यांवरून असे लक्षात येते की विविध लेखकांनी, तज्ज्ञांनी निरनिराळी मते मांडलेली आहेत. त्यातील अनेकांनी कार्यात्मक व्याख्या दिलेल्या आहेत. कॅंटॅलॉन, नाईट, से यांच्यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी जोखीम पत्करणे हे उद्योजकाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य असते असा विचार मांडला, तर मार्शल आणि से यांनी उद्योजकाची भूमिका संघटनेतील समन्वय, देखरेख आणि व्यवस्थापन या कार्यांशी असल्याचा विचार त्यांनी मांडला. तर जोसेफ ए शुम्पीटर यांनी उद्योजकाचे सर्वात प्रमुख कार्य म्हणजे नवनिर्मिती असा विचार मांडला. मित्रांनो, ऑर्थर एच कोल या उद्योजकाचा उल्लेख निर्णय घेणारा असा केला आहे आणि उद्योजकाची काही महत्त्वाची जी कार्यवर्णन केली आहे त्या कार्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्यातलं पहिलं कार्य आहे ते म्हणजे व्यवसायाची उद्दिष्टे ठरवणे. मित्रांनो, उद्योजकाला स्वतःच्या उद्योगाची उद्दिष्टे ठरवावी लागतात. ज्या प्रकारचा उद्योग किंवा उपक्रम सुरू केला असेल त्या संदर्भात ही उद्दिष्टे असतात. उत्पादन किती करावायचे किंवा विक्री किती करायची किंवा एखादी संस्था नव्यानेच यशस्वीपणे सुरू करण्याचा विचार असेल तर तिच्या उलाढालीचे उद्दिष्ट उद्योजक ठरवतो. दुसरं उद्योजकाचं कार्य आहे ते म्हणजे संघटनेची निर्मिती. उद्योजक स्वतःच्या उद्योगास अनुरूप अशा संघटनेची निर्मिती करतो. योग्य त्या प्रकारची संघटना निवडून संघटनेची अंतर्गत रचना उद्योजक करत असतो. त्यानंतर पुढचं कार्य आहे वित्त संघटन करणे. मित्रांनो, उद्योजकाला अत्यंत कौशल्याने वित्त संघटनेचे कार्य करावे लागते, म्हणजेच वित्त मिळविण्याचे, संकलनाचे किंवा उभारण्याचे कार्य हे करावे लागते. अगदी प्रवर्तनापासून म्हणजेच प्रारंभापासून संपूर्णपणे उद्योग सुरू झाल्यानंतर सुद्धा अंतिमपर्यंत उद्योगाची आर्थिक परिस्थिती कशी असावी, किती खर्च होईल या सर्वांचे आराखडे किंवा वेळापत्रक उद्योजकाला बांधावे किंवा तयार करावे लागते. वित्त संघटन कार्य करण्यासाठी त्याने बाजारपेठेत आपली पत सुद्धा निर्माण करणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढचं कार्य आहे तांत्रिक प्रगतीबाबत जागरूकता. तंत्रज्ञान अतिशय झपाट्याने बदलत आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. याचे भान उद्योजकाला सुद्धा ठेवावे
लागते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची तो माहिती करून घेतो. याकरता निरनिराळे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांच्याशी तो आवश्यकतेप्रमाणे विचार विनिमय करतो. यानंतर पुढचे कार्य आहे ते म्हणजे बाजारपेठेचा विस्तार. मित्रांनो, ग्राहकांना नेमकी कोणत्या वस्तूंची गरज आहे हे ओळखून त्याप्रमाणे वस्तू किंवा सेवांचा पुरवठा उद्योजक हा करत असतो. त्याचबरोबर बाजारपेठेंचा विस्तार करणे आणि ग्राहकांचे समाधान करणे यावर सुद्धा उद्योजकाला लक्ष केंद्रित करावे लागते. आणि उद्योजकाचे शेवटचे कार्य आहे ते म्हणजे जनसंपर्क. मित्रांनो, उद्योजक उत्कृष्ट पद्धतीने जनसंपर्क प्रस्थापित करतो, कारण प्रत्येक स्तराशी किंवा जनसंपर्कावरच त्याच्या उद्योगाचे यश अवलंबून असते. समाजातील प्रत्येक स्तराशी तसेच सरकारशी योग्य तऱ्हेने उद्योजक जनसंपर्क ठेवतो, अर्थात त्यामुळे उद्योजकाला यश मिळवण्यास हातभार लागतो. जनमानसात आपली प्रतिमा उजळ करण्याचा उद्योजक काटेकोरपणे प्रयत्न करीत असतो. उद्योजकाच्या किंवा उद्योगाच्या स्वरूपात कितीही बदल झाले आणि उद्योग संस्थेतील गुंतागुंत कितीही वाढली तरी उद्योजकाची मध्यवर्ती कार्ये साधारणतः तीच राहतात, म्हणजेच कल्पनेचा विचार करणे आणि संघटना निर्माण करणे. अशा पद्धतीने ही उद्योजकाची थोडक्यात कार्य आपण आज बघितली. त्यानंतर आपण उद्योजकतेचे महत्त्व आणि गरज यांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राच्या समृद्धतेचा संबंध आता तेथील औद्योगिक समृद्धीशी जोडला जातो. औद्योगिक समृद्धीकरता प्रचंड प्रमाणात भांडवल, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान व पुरेशा मनुष्यबळाची आवश्यकता असते. व्यवसाय उद्योगासाठी लागणारे भांडवल कर्जाने आणता येते. यंत्रसामुग्री व तंत्रज्ञान बाहेरच्या राष्ट्रातूनही आयात करता येते. मुबलक मनुष्यबळ देशातच उपलब्ध असते, परंतु कमतरता भासते ती उद्योजकतेची. कारण उद्योजकता कर्जाने आणता येत नाही, तसेच ती बाहेरच्या देशातूनही आयात करता येत नाही, तरच ती येथेच निर्माण करावी लागते. आता तर उद्योजकतेचा संबंध व्यक्तीच्या जन्माशीही राहिलेला नाही, तेव्हा कोणत्याही राष्ट्रात जास्तीत जास्त उद्योजकतेची घडवणूकच त्या राष्ट्राला जगात सर्वश्रेष्ठ ठरवू शकते. उद्योजकता या बाबीकडे पूर्वी फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही, परंतु आता उद्योजकतेला सर्वच राष्ट्रांतून महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेले दिसते. एखाद्याकडे उद्योजकता असेल, अर्थात व्यवसाय उभारण्याची जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा, परिश्रम करण्याची तयारी असेल, तर व्यवसायासाठी लागणारी सर्व साधने कल्पकतेने गोळा करता येऊ शकतात. गुणवत्तापूर्ण उद्योजकता ही कारखान्यातून तयार करता येत नाही, तर ती उद्योजकीय संस्कारांतून व उद्योजकीय प्रशिक्षणातून घडविता येऊ शकते. तेव्हा आपण धाडसाने असे निश्चितच म्हणू शकतो की तुम्ही उद्योजकता घडवा, उद्योग आपोआप उभे राहतील. तेव्हा उद्योजकता ही किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला आता लक्षात येईल. उद्योजकता ही देशाला तसेच समाजाला आर्थिक सुबत्ता प्राप्त करून देऊ शकते. तेव्हा येणाऱ्या कालावधीत युवतींमध्ये जास्तीत जास्त उद्योजकतेची रुजवणूक कशी करता येईल किंवा करता येऊ शकेल याचा विचार होणे आता आवश्यक आहे. कुटुंबातून, समाजातून तसेच राष्ट्राकडून उद्योजकीय प्रेरणेची आवश्यकता आहे. तेव्हा उद्योजकता ही किती महत्त्वपूर्ण आहे हे आता आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करून घेऊया. पहिला मुद्दा आहे किंवा उद्योजकतेचे महत्त्व आहे ते म्हणजे उद्योजकीय संस्कृती किंवा सांस्कृतिक विकास. मित्रांनो, भारतीय संस्कृती ही मुळातच उद्योजकीय संस्कृती आहे. इथल्या उद्योजकतेने अलीकडे जगातील 7 आश्चर्यात पहिले स्थान मिळवलेले आहे. तेव्हा आपल्या राष्ट्रात उद्योजकतेची कमतरता नाही असे विधान आपण करू शकतो. आज जपान या राष्ट्राचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवल्यास असे लक्षात येते की तेथे सर्वच उद्योजकीय वातावरण आहे. उद्योजकीय संस्कृतीच तेथे फुलली आहे. या राष्ट्राने आज संपूर्ण जगात उद्योजकतेच्या बळावरच नावलौकिक मिळवला आहे. सुरुवातीला तेथे काही उद्योजकांनी तंत्रज्ञानाच्या बळावर नवीन उद्योग सुरू केलेत. त्यानंतर बाकीच्यांनीही ओढा उद्योजकतेचेच राहिला. त्यामुळे तेथे
दिवसेंदिवस उद्योजकीय संस्कृती वृद्धिंगत होत गेली तेव्हा कोणत्याही राष्ट्राच्या दृष्टीने देशात उद्योजकता वाढीस लागणे आवश्यक असते. उद्योजकतेमुळे देशात उद्योजकीय संस्कृती वाढीस लागते, तसेच देशाचाही संस्कृती किंवा समृद्ध विकास हा होत असतो. पुढचे महत्त्व आहे ते म्हणजे आर्थिक विकास. मित्रांनो, प्रत्येक राष्ट्राला आपला आर्थिक विकास व्हावा असे वाटते, परंतु केवळ असे वाटून आर्थिक विकास होत नसतो. तेव्हा देशातील जास्तीत जास्त तरुणांना उद्योग व्यवसायाकडे प्रवृत्त करणे आवश्यक असते. आर्थिक विकास किंवा आर्थिक समृद्धी ही उद्योगातून तसेच शेतीतून निर्माण होऊ शकते व याकरता सर्वात महत्त्वाची असते ती उद्योजकता. उद्योजक प्रचंड कष्टातून तसेच नवनिर्मितीतून उद्योग उभारतात, तो चालवतात, त्यातून अनेकांना रोजगार संधी निर्माण होते, वस्तूच्या रूपाने समाजाच्या गरजा भागतात, देशाला कर रूपाने प्रचंड प्रमाणात उत्पन्न मिळते, याचा परिणाम त्या देशाचा आर्थिक विकास होण्यास होतो. आज अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मनी या राष्ट्रांचा विकास उद्योगातूनच झालेला आपल्याला दिसून येतो. तेव्हा उद्योजकता ही आर्थिक विकासाची एक चावी आहे असे म्हणायला हरकत नाही. उद्योजकतेतून आर्थिक विकास साधता येतो, तसेच आर्थिक विकास उद्योजकांना उद्योग उभारण्यास प्रेरित करीत असतो. आर्थिक विकासातून व्यवसाय पर्यावरण देखील विकसित होते, तेव्हा उद्योजकता ही आर्थिक विकासाकरता महत्त्वपूर्णच आहे. पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे सामाजिक विकास. मित्रांनो, ज्या देशातील समाज सुखी असतो ते राष्ट्र सुखी असते अशी मान्यता आहे. भारतीय व्यक्तीपेक्षा अमेरिकेतील व्यक्तीचे दरडोई उत्पन्न 10 पटींनी जास्त आहे. दरडोई उत्पन्न जास्त असणे हे सामाजिक सुबत्तेचे लक्षण आहे. उद्योजकता उद्योगाची उभारणी करून अनेक रोजगार संधी निर्माण करते, यातून समाजाचे उत्पन्न वाढते, तसेच उद्योगातून व व्यवसायातून समाजाच्या वस्तू व सेवा विषयक गरजा देखील पूर्ण होतात. अर्थात उद्योजकता ही समाजातूनच पुढे येते व सातत्याने समाजाकरिताच नवनिर्मितीमध्ये गुंतलेली राहते. ग्राहक, कामगार, कर्मचारी तसेच उद्योगाशी निगडीत सर्वच घटक सामाजिक घटकात मोडतात. उद्योगामुळे या सर्व सामाजिक घटकाचे समाधान होऊन त्यांच्या विकासाला गती मिळते, तेव्हा उद्योजकता ही समाजाच्या विकास कारणीभूत ठरत असते असे म्हणता येईल. पुढचे महत्त्व आहे ते म्हणजे औद्योगिक विकास. मित्रांनो, मागील 20 वर्षात उद्योग जगताने देशातच नव्हे तर जगात प्रचंड प्रगती केली आहे. त्यांचा आकार व विस्तार पूर्वीपेक्षा वाढला आहे. कामगार व कर्मचाऱ्यांची संख्या वाढली, तसेच त्यांची विक्री व नफ्याचे प्रमाणही वाढले. ही वाढ विकसित होत जाणाऱ्या उद्योजकतेचे लक्षण मानले जाते. उद्योजक कल्पकतेने सातत्याने नवनिर्मिती करीत असतो. उत्पादनात, कच्च्या मालात तसेच तंत्रज्ञानात बदल करून जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण व वस्तू व सेवांचे उत्पादन करतो. परिणामी विक्री वाढून त्याचा नफा वाढतो व वाढता नफा उद्योजकाच्या विकासास वृद्धिंगत करतो. तेव्हा उद्योजकतेमुळे देशात व्यवसायाचा प्रचंड विकास होतो व उद्योगांचा विकास म्हणजेच त्या देशाचा विकास असतो. म्हणून उद्योजकतेचे अस्तित्व हे देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकते. पुढचे महत्त्व आहे ते म्हणजे भांडवल निर्मिती किंवा वित्तपुरवठा. मित्रांनो, भांडवलाशिवाय कुठलाही व्यवसाय उद्योग सुरू होऊ शकत नाही हे आपल्याला माहीत आहे. उद्योगासाठी भांडवल ही अत्यावश्यक बाब आहे, किंवा आपण असे म्हणू शकतो की भांडवल किंवा वित्त हे उद्योगामध्ये किंवा व्यवसायामध्ये रक्तपुरवठा म्हणून काम करते. म्हणूनच एखादा उद्योजक जेव्हा उद्योग स्थापनेकरता प्रेरित होतो तेव्हा त्याला सर्वप्रथम भांडवल गोळा करावे लागते किंवा संकलित करावे लागते. असे भांडवल तो स्वतःचे तसेच कर्जाने आणू शकतो. यातून तो स्वतःच्या भांडवलाची तसेच कर्जाने घेतलेल्या वित्ताची उद्योगात योग्य गुंतवणूक करतो. उद्योग व्यवसायातून त्याला सातत्याने नफा झाल्यास त्याच्या भांडवलाची सातत्याने वृद्धी होत जाते व तो बँकांना व वित्त व्यवस्थांना कर्जावर व्याज देतो. त्यामुळे देशातील वित्त व्यवसाय वाढीस लागतो. तेव्हा उद्योजकता ही देशातील भांडवल निर्मितीस तसेच वित्त व्यवसायाच्या विकासास सहाय्यभूत ठरते. पुढील उद्योजकतेचे महत्त्व आहे ते म्हणजे बेरोजगारी, स्वयंरोजगार.
मित्रांनो, उद्योजकता ही जास्तीत जास्त रोजगार संधी निर्माण करते. एखाद्या व्यक्तीने नोकरी केली तर जास्तीत जास्त त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकतो. परंतु तीच जर उद्योजक बनली शेकडो हजारो कुटुंबाच्या उदरनिर्वाहास कारणीभूत ठरतो, तेव्हा देशातील वाढत्या बेरोजगारावर उद्योजकता हे अचूक उत्तर आहे. जास्तीत जास्त बेरोजगार व्यक्ती उद्योजकतेच्या ताकदीवर जर स्वयंरोजगार सुरू करू शकले तर बेकारी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल. तेव्हा बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने उद्योजकता ही महत्त्वपूर्ण ठरू शकते. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे सेवा क्षेत्राचा विकास. मित्रांनो, उद्योजकतेच्या प्रांतात सेवा क्षेत्र हे नव्याने उदयास आलेले आहे. आज देशात उत्पादन क्षेत्रापेक्षाही सेवा क्षेत्राचा विकास दर जास्त आहे. याचे कारण उद्योजकतेचे अनेक संधी सेवा क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण केल्या आहेत. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग तसेच नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आपल्या देशात अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विकसित होणाऱ्या उद्योजकतेने केवळ देशातच रोजगार निर्माण केला नाही तर देशाला आर्थिक विकासाच्या वाटेवर वेगवान केलेले आहे. उद्योजकता देखील आपल्या परंपरागत वाटा व दृष्टिकोन सोडून नवीन मार्गाचा अवलंब करते व देशात जास्तीत जास्त संधीची उपलब्धता करते. हे सेवा क्षेत्राच्या विकासावरून लक्षात येते. पुढचे महत्त्व आहे कृषी क्षेत्राचा विकास. मित्रांनो, उद्योजकता म्हणजे केवळ उद्योग उभारणे किंवा चालविणे नव्हे. हा गुण तुम्हाला केवळ काहीतरी करण्यासाठी प्रेरित करतो. हरित क्रांती हे कृषी उद्योजकतेचे उदाहरण आहे. बद्रीनारायणजी बारवले तसेच भवरलालजी जैन यांनी त्यांची उद्योजकता कृषी क्षेत्रातून उदयास आणली व विकसित सुद्धा केली. आपण आपला कृषी व्यवसाय मोठ्या प्रमाणात परंपरागत दृष्टिकोनातून करतो, तेव्हा शेतीतूनही वेगळे प्रयोग आधुनिक तंत्रज्ञान वापरावयास हरकत नाही. भारतात तर कृषी उद्योजकतेला फार मोठ्या संधी आहेत, हे तुम्हाला माहीत आहे. कृषी क्षेत्रातील उद्योजकता तुम्हाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करू शकते. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करू शकते व ग्रामीण भागातील जनतेमध्ये स्थैर्य निर्माण करू शकते. तेव्हा आपणास खरी गरज आहे ती उद्योजकतेला ग्रामीण भागाकडे वळविण्याची. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये देखील उद्योजकता मोठ्या प्रमाणात आहे. त्यास प्रेरित करून आपणास समृद्ध भारताची उभारणी करता येऊ शकेल. शेती क्षेत्रात आपल्याकडे पुरेशी उद्योजकता पुढे येऊ शकली नाही म्हणून आपण अजूनही मागे आहोत. तेव्हा ग्रामीण उद्योजकतेचे महत्त्व लक्षात घेऊन सरकारने देखील ग्रामीण भागातून जास्तीत जास्त उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत, जेणेकरून स्थानिक पातळीवरीलच संसाधनांचा पुरेसा उपयोग घेऊन तेथेच व्यवसाय संधी निर्माण करता येऊ शकेल. आणि शेवटचं महत्त्व आहे ते म्हणजे आयात निर्यात. मित्रांनो, आपल्याकडे उपलब्ध नसलेल्या वस्तू आपणास आयात निर्यात कराव्या लागतात. तसेच आपल्याकडे मुबलक असलेल्या वस्तू आपण निर्यात करतो. उद्योजक असे क्षेत्र बरोबर हेरून देशात त्याबाबत पर्याय निर्माण करतो. आयात कराव्या लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती जर इथेच आपणास करता आली तर आपले परकीय चलन वाचलेत आणि आपण जास्तीत जास्त निर्यातक्षम उद्योग सुरू केले तर आपले परकीय चलन वाढते. तेव्हा उद्योजकता ही आपणास आयात निर्यात व्यवसायातही आघाडी मिळवून देऊ शकते. हे निर्विवाद सत्य आहे. तेव्हा याबाबतचे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात जास्तीत जास्त उद्योजकता विकसित करणे आवश्यक आहे. मित्रांनो, उद्योजकतेचे हे महत्त्व आपणास आज जरी नाकारता येत नाही, उद्योजकता हा विकासाचा मंत्र आहे. तो मंत्र आपणास जास्तीत जास्त लोकांना सांगावा लागणार आहे. उद्योजकता ही निर्मितीस कारण ठरते एवढेच नव्हे तर नवनिर्मितीस सहाय्यकारी ठरते. वाढत जाणारी उद्योजकता हे देशाच्या विकासाचे लक्षण आहे. मित्रांनो, या उद्योजकतेच्या सर्व महत्त्वांबरोबरच उद्योजकतेचे अजून एक महत्त्व आहे ते म्हणजे तंत्रज्ञान विकास. उद्योजकतेमुळे तंत्रज्ञानामुळे उद्योजकतेचा विकास होतो.
कल्पक तसेच नवनिर्माणवादी उद्योजकता सातत्याने नवीन तंत्रज्ञानाच्या शोधात असते. असे तंत्रज्ञान ती एकतर स्वतः निर्माण करते किंवा बाह्य घटकांकडून स्वीकारते. तेव्हा तंत्रज्ञानातील सातत्याने होणारे बदल उद्योजकतेला पोषक ठरतात व दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञान विकसित होत जाते. उत्पादक सातत्याने उत्पादन पद्धतीत बदल करीत असतो. बदलत्या उत्पादन तंत्राकरिता नवीन यंत्रसामग्रीची तो मागणी करतो किंवा बदललेल्या नवीन यंत्रांना अनुसरून उत्पादन पद्धती विकसित करतो. यामुळे देशांतर्गत तंत्रज्ञानाच्या विकासात चालना मिळते. एकट्या संगणक तंत्रज्ञानामुळे उत्पादन पद्धतीत किती प्रचंड बदल झाला आहे हे आपण आज अनुभवले आहे. अशा पद्धतीने आज आपण या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली. आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.